शांती. आज आहे 15/3/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञानसागर बाबा तुम्हाला रत्नांच्या थाळ्या भरभरून देत आहेत. जितकी पाहिजे तेवढी आपली झोळी भरा. सर्व चिंतांपासून मुक्त व्हा. प्रश्न आहे, ज्ञान मार्गातील कोणती गोष्ट भक्ती मार्गामध्ये पसंत करतात? उत्तर आहे स्वच्छता. ज्ञान मार्गामध्ये तुम्ही मुले स्वच्छ बनता. बाबा तुमच्या मळलेल्या कपड्यांना स्वच्छ बनविण्यासाठी आले आहेत. आत्मा जेव्हा स्वच्छ अर्थात पावन बनते तेव्हा तिला घरी जाण्याचे उडण्याचे पंख मिळतात. भक्तीमध्ये देखील स्वच्छतेला खूप पसंत करतात. स्वच्छ बनण्यासाठी गंगेमध्ये जाऊन स्नान करतात, परंतु पाण्याने आत्मा स्वच्छ बनू शकत नाही. ओम शांती. गोड गोड मुलांनो, तुम्ही आठवडीच्या यात्रेला विसरू नका. पहाटे जशी ही प्रॅक्टिस करता यामध्ये वाणी चालत नाही, कारण ती आहे निर्वाण धाम मध्ये जाण्याची युक्ती. तुम्ही मुले पावन बनल्याशिवाय जाऊ शकत नाही, उडू शकत नाही हे देखील समजता. सतयुग जेव्हा येते तेव्हा किती खंडीभर आत्मे उडून जातात. आता तर किती करोडोंनी आत्मे आहेत. तिथे सतयुगामध्ये जाऊन काही लाखभरच राहतील, बाकी सर्वजण उडून जातात. जरूर कोणीतरी येऊन पंख देतात ना. या आठवडीच्या यात्रेनेच आत्मा पवित्र होते. याशिवाय पावन बनण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही. पतित पावन देखील एका बाबांनाच म्हणतात. मग कोणी ईश्वर म्हणतात, कोणी परमात्मा म्हणतात, तर कोणी भगवान म्हणतात. आहे तर एकच, अनेक नाही आहेत. पिता सर्वांचे एकच आहेत. लौकिक पिता सर्वांचे आपले आपले असतात, बाकी पारलौकिक पिता तर सर्वांचा एकच आहे. तेच एक जेव्हा येतात तर सर्वांना सुख देऊन जातात आणि मग सुखामध्ये त्यांना आठवण करण्याची आवश्यकता नाही. तो देखील भूतकाळ झाला ना. आता बाबा बसून पास्ट प्रेझेंट फ्युचर अर्थात भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळाचे रहस्य समजावून सांगत आहेत. झाडाचे पास्ट प्रेझेंट फ्युचर खूप सोपे आहे. तुम्ही जाणता की कसे बीजापासून झाड तयार होते आणि मग वृद्धी होत होत शेवटी अंत येतो. त्याला म्हटले जाते आदी मध्य अंत. हे आहे व्हरायटी धर्मांचे झाड, व्हरायटी फीचर्सचे झाड. सर्वांचे फीचर्स आपापले आहेत. फुलांमध्ये तुम्ही बघाल, ज्या प्रकारचे झाड असेल त्या प्रकारची फुले येतात. त्या सर्व फुलांचे फीचर्स एकच असेल, परंतु या मनुष्य सृष्टीरूपी झाडामध्ये विविधता आहे. त्या प्रत्येक झाडाची शोभा आपली आपली असते. या झाडामध्ये अनेक प्रकारची शोभा आहे. जसे बाबा समजावून सांगतात, श्याम सुंदर हे विशेषण देवी देवतांसाठी आहे. जेव्हा ते सतोप्रधानापासून तमोप्रधान बनतात आणि पुन्हा तेच सुंदर पासून श्याम बनतात. असे श्याम सुंदर इतर कोणत्याही धर्मामध्ये बनत नाहीत. त्यांचे फीचर्स सुद्धा बघा. जपानी लोकांचे फीचर्स, युरोपियन लोकांचे फीचर्स, चीनी लोकांचे फीचर्स बघा. इंडियावाल्यांचे फीचर्स बदलत जातात. त्यांच्यासाठीच श्याम सुंदरचे गायन आहे, दुसऱ्या कोणत्याही धर्मासाठी नाही. हे मनुष्य सृष्टीचे झाड आहे. व्हरायटी धर्म आहेत. ते सर्व नंबरवार कसे येतात हे नॉलेज तुम्हा मुलांना आता मिळते. आणखी कोणीही या गोष्टी समजावून सांगू शकणार नाही. हे कल्प आहे 5000 वर्षांचे. याला वृक्ष म्हणा किंवा दुनिया म्हणा. अर्ध्यामध्ये आहे भक्ती, ज्याला रावण राज्य म्हटले जाते. 5 विकारांचे राज्य चालते. काम चितेवर चढून पतित सावळे बनतात. रावण संप्रदायवाल्यांची चलन आणि दैवी संप्रदायवाल्यांची चलन यामध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. मनुष्य त्यांची महिमा गातात. स्वतःला नीच पापी म्हणतात. अनेक प्रकारचे मनुष्य आहेत. भक्ती तर तुम्ही खूप केली आहे. पुनर्जन्म घेत घेत भक्ती करत आले आहात. आधी असते अव्यभिचारी भक्ती. सर्वात पहिली एकाची भक्ती करण्यास सुरुवात करतात आणि नंतर मग व्यभिचारी होते. अखेरीला तर एकदमच व्यभिचारी बनतात. तेव्हा बाबा येऊन अव्यभिचारी ज्ञान देतात, ज्या ज्ञानामुळे सद्गती होते. याची जोपर्यंत माहिती होत नाही
तोपर्यंत भक्तीच्या घमेंडीमध्ये राहतात. याची माहिती नाही की ज्ञानाचे सागर एक परमात्माच आहेत. भक्तीमध्ये किती वेदशास्त्रे तोंडपाठ करून मुखोद्गत करतात. हा सर्व आहे भक्तीचा विस्तार. भक्तीची शोभा आहे. बाबा म्हणतात ही शोभा मृग तृष्णा समान आहे. ती रेती दुरून पाण्यासारखी अशी चमकते जशी की चांदी. हरणाला तहान लागते तेव्हा ते त्या रेतीमध्ये धावत राहते आणि फसते. भक्ती देखील अशीच आहे. त्यामध्ये सर्वजण अडकून पडले आहेत. त्यामधून निघण्यासाठी मुलांना मेहनत करावी लागते. विघ्ने देखील यामध्ये पडतात कारण बाबा पवित्र बनवतात. द्रौपदीने देखील पुकारले होते. साऱ्या दुनियेमध्ये द्रौपदी आणि दुर्योधन आहेत. आणि मग असेही म्हणतील की तुम्ही सर्व पार्वती आहात ज्या अमर कथा ऐकत आहात. बाबा तुम्हाला अमर लोकसाठी अमर कथा ऐकत आहेत. हे आहे मृत्यू लोक. इथे अकाली मृत्यू होतच राहतात. बसल्या बसल्या हार्ट फेल होतात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन समजावून सांगू शकता इथे तुमचे आयुष्य किती कमी आहे. आजारी पडता तिथे कोणताही आजार होणार नाही. भगवान वाच स्वतःला आत्मा समजा. मज पित्याची आठवण करा. बाकी सर्वांमधून मोह काढून टाका. तेव्हा तुमची विकर्म विनाश होतील. मग कधीही आजारी पडणार नाही. काळ खाणार नाही. आयु देखील जास्त असेल. या देवतांची आयु मोठी असते ना. मग ते दीर्घायुषी गेले कुठे. पुनर्जन्म घेता घेता आयु कमी होते. हा सुख दुःखाचा खेळ आहे. याला कोणीही जाणत नाही. जत्रा मेळावे इत्यादी किती असतात. कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी अनेक जण एकत्र जमतात. परंतु फायदा काहीच नाही. रोज तुम्ही स्नान करता. पाणी तर सर्व ठिकाणी सागरातूनच येते. सर्वात चांगले पाणी तर विहिरीचे असते. नद्यांमध्ये कचरा पडतच राहतो. विहिरीचे पाणी तर नॅचरल शुद्ध असते. तर त्याने स्नान करणे खूप चांगले असते. आधी हा रिवाज होता. आता नद्यांचा रिवाज पडला आहे. भक्ती मार्गामध्ये देखील स्वच्छतेला पसंत करतात. आता परमात्म्याला बोलावतात की येऊन आम्हाला स्वच्छ बनवा. गुरु नानकांनी परमात्म्याची महिमा गायली आहे की मूत पलिती कप्पड धोय. बाबा येऊन मूत पलिती कपड्यांना स्वच्छ करतात. इथे बाबा आत्म्याला स्वच्छ करतात. ते लोक आत्म्याला निर्लेप समजतात. बाबा म्हणतात हे आहेच रावण राज्य. सृष्टीची उतरती कला आहे. गायन देखील आहे चढती कला. तेरे भाने सर्व का भला. सर्वांची सद्गती होते. अहो बाबा तुमच्याद्वारे सर्वांचे भले होते. सतयुगामध्ये सर्वांचे भले होते. तिथे सर्वजण शांतीमध्ये असतात. एकच राज्य आहे. त्यावेळेस बाकी सर्वजण शांतीधाम मध्ये असतात. आता हे लोक विश्वात शांती व्हावी म्हणून डोकेफोड करतात. त्यांना विचारा यापूर्वी कधी विश्वामध्ये शांती होती का जी आता पुन्हा मागत आहात. आणि मग ते म्हणतात अजून कलियुगाची 40,000 वर्ष शिल्लक आहेत. मनुष्य घोर अंधारामध्ये आहेत. कुठे 5,000 वर्षांचे संपूर्ण कल्प आणि कुठे एका कलियुगाची 40,000 वर्ष आणखी शिल्लक आहेत असे म्हणणे. अनेक मते आहेत. बाबा येऊन सत्य सांगतात की जन्म देखील 84च आहेत. लाखो वर्ष असतील तर मनुष्य जनावर वगैरे सुद्धा बनू शकतात. परंतु याने काहीच फायदा नाही. 84 जन्म मनुष्याचेच घेतात. त्याचा हिशोब देखील बाबा सांगतात. हे नॉलेज तुम्हा मुलांना धारण अर्थात आत्मसात करायचे आहे. ऋषी मुनी तर नेती नेती करत गेले अर्थात आम्ही जाणत नाही तर नास्तिक झाले ना. जरूर कोणी आस्तिक असतील. आस्तिक आहेत देवता. नास्तिक आहेत रावण राज्यामध्ये. ज्ञानाद्वारे तुम्ही आस्तिक बनता आणि मग 21 जन्मांसाठी वारसा मिळतो. मग ज्ञानाची आवश्यकता राहत नाही. आता पुरुषोत्तम संगमयुग आहे जेव्हा की आपण उत्तम ते उत्तम पुरुष स्वर्गाचे मालक बनत आहोत. यामध्ये जे जितके शिकतील तितके उच्च पद प्राप्त करतील. शिकाल सवराल तर विश्वाचे मालक बनाल. नाही तर मग कमी पद मिळेल. परंतु ती राजाई आहे सुखाची. इथे आहे दुःखाची. आस्तिक बनले आहेत तर सुखाची राजाई करतात आणि मग रावण आल्यावर नास्तिक बनतात तर दुःख होते. भारत जेव्हा
सॉल्व्हंट अर्थात पवित्र होता तेव्हा अथाधन होते. सोमनाथाचे मंदिर किती जबरदस्त बनवले आहे. मंदिर बनविण्यासाठी इतके पैसे होते तर स्वतःजवळ किती पैसे असतील. हे इतके पैसे कोठून मिळाले. शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे, सागराने थाळ्या भरभरून दिल्या, आता ज्ञानसागर तुम्हाला रत्नांच्या थाळ्या भरून देत आहेत. आता तुमची झोळी भरत आहे. ते दुनियावाले शंकरासमोर जाऊन म्हणतात, भर दो झोली. बाबांना जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता. बाबा आपली झोळी भरत आहेत. ज्याला जितके पाहिजे तितके भरून घ्या. जितके चांगल्या रीतीने शिकाल तितकी स्कॉलरशिप मिळेल. पाहिजे तर उच्च ते उच्च डबल सिरताज बना, नाही तर गरीब प्रजा किंवा दासदासी बना. असे बरेच आहेत जे सोडचिठ्ठी देखील देतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बाबा म्हणतात, मला कसलीच चिंता नाही. मी तर चिंतेपासून मुक्त आहे. तुम्हाला देखील बनवत आहे. फिक्र से फारिक स्वामी किंदा सद्गुरू. स्वामी जे सर्वांचे पिता आहेत त्यांना मालक देखील म्हणतात. बाबा म्हणतात, मी तुमचा बेहदचा शिक्षक देखील आहे. भक्ती मार्गामध्ये तुम्ही अनेक टीचर्स कडून अनेक विद्या शिकता. बाबा जे तुम्हाला शिकवतात ते सर्वात वेगळे नॉलेज आहे. ते आहेत ज्ञानाचे सागर, ज्यानी जाननहार म्हणायचे नाही. असे खूप जण म्हणतात, तुम्ही तर आमच्या मनातले जाणता. बाबा म्हणतात, मी काहीही जाणत नाही. मी तर तुम्हा मुलांना शिकविण्यासाठी येतो. तुम्ही आत्मे आपल्या या तख्तावर विराजमान आहात. मी देखील या तख्तावर बसलो आहे. आत्मा किती छोटी बिंदू प्रमाणे आहे हे कोणीच जाणत नाही. म्हणूनच बाबा म्हणतात, आधी आत्म्याला समजून घ्या, तेव्हा बाबांना समजू शकाल. बाबा सर्वप्रथम आत्म्याचे ज्ञान समजावून सांगतात, नंतर बाबांचा परिचय देतात. भक्तीमध्ये शाळीग्राम बनवून पूजा करतात आणि मग विसर्जित करतात. बाबा म्हणतात, ही सर्व आहे बाहुल्यांची पूजा. जे या सर्व गोष्टींना चांगल्या रीतीने समजून घेतात ते इतरांचे देखील कल्याण करतात. बाबा देखील कल्याणकारी आहेत, तर मुलांना देखील बनायचे आहे. काही जण तर इतरांना दलदलीतून काढता काढता स्वतःच दलदलीमध्ये अडकून पडतात, अपवित्र बनतात. केलेली कमाई चट करतात, अर्थात नाहीशी करतात. म्हणून बाबा म्हणतात, सावधान राहायचे आहे. काम चितेवर बसल्यामुळेच तुम्ही काळे बनले आहात. तुम्ही म्हणाल, आम्हीच गोरे होतो, आम्हीच काळे बनलो, आम्हीच देवता होतो, आम्हीच खाली उतरलो आहोत. नाही तर मग 84 जन्म अजून कोण घेणार. हा हिशोब बाबा समजावून सांगतात. मुलांना खूप मेहनत करावी लागते. अर्ध्या कल्पापासून जे विषय सागरामध्ये पडले आहेत त्यातून निघणे काही तितकेसे सोपे नाहीये. जर कोणी थोडेसे जरी ज्ञान घेतले तर त्याचा विनाश होत नाही. ही कथाच आहे सत्यनारायण बनण्याची आणि मग प्रजा देखील बनते. थोडेसे समजून घेतात आणि निघून जातात. असे होऊ शकते की पुन्हा येऊन समजून घेतील. पुढे जाऊन लोकांना वैराग्य देखील येईल. जसे स्मशानामध्ये वैराग्य येते, बाहेर निघाले की खलास. तुम्ही देखील जेव्हा समजावून सांगता, चांगले चांगले म्हणता, बाहेर गेले की खलास. म्हणतात की हे काम संपून नंतर येतो. बाहेर गेल्यावर माया बुद्धीला फिरवते. ओटीमध्ये कोणीच निघतात. राजाई पद मिळविण्यासाठी मेहनत करावी लागते. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा, बेहदच्या बाबांची मी किती आठवण करतो. म्हणतात, बाबांची आठवण विसरायला होते. अरे, अज्ञान काळामध्ये असे कधी म्हटले होते का की आम्हाला वडिलांची आठवण विसरायला होते. बाबा म्हणतात, भले कितीही वादळे येवोत, तुम्हाला गडबडून जायचे नाहीये. वादळ येईल, फक्त कर्मेंद्रियांद्वारे कर्म करायचे नाही. असे म्हणतात, बाबा मायेने जादू केली आहे. बाबा म्हणतात, गोड गोड मुलांनो, आठवण कराल तर कट अर्थात गंज निघून जाईल. आत्म्यावर गंज चढतो, तो निघेल आठवणीने. बाबा देखील बिंदू आहेत. गंज काढून टाकण्यासाठी बाबांच्या आठवणीशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. अच्छा, गोड गोड
खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, कल्याणकारी बाबांची आपण मुले आहोत, त्यामुळे स्वतःचे आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे. कोणतेही असे कर्म नसावे ज्याने कमाई संपून जाईल, यासाठी खबरदार राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, चांगल्या रीतीने शिक्षण शिकून ज्ञानरत्नांनी आपली झोळी भरपूर करायची आहे. स्कॉलरशिप घेण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. बाप समान फिक्र से फारिग अर्थात चिंतेपासून मुक्त निश्चिंत राहायचे आहे. आजचे वरदान आहे, जाणीवेच्या शक्तीद्वारे जुने स्वभाव संस्कारांपासून न्यारे बनणारे मायाजीत भव. स्पष्टीकरण आहे, या जुन्या देहाचे स्वभाव आणि संस्कार खूप कडक आहेत, जे मायाजीत बनण्यामध्ये मोठे विघ्नरूप बनतात. स्वभाव संस्कार रूपी साप नष्ट होतो देखील, परंतु त्याचा अंश राहून जातो, जो वेळ आल्यावर पुन्हा पुन्हा दगा देतो. काही वेळेला मायेच्या इतके वशीभूत होतात, जे चुकीला चूक आहे हे देखील समजत नाही. परवश होतात. म्हणून चेक करा आणि महसूसतेच्या अर्थात जाणीवेच्या शक्तीद्वारे जुन्या लपलेल्या स्वभाव संस्कारांपासून न्यारे बना, तेव्हाच मायाजीत बनाल. स्लोगन आहे, माझेपणाच्या अनेक नात्यांना नष्ट करणेच फरिश्ता बनणे आहे. ओम शांती.